नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय हाडांच्या, स्नायूंच्या, कमरेच्या वेदना आणि डायबिटीज रुग्णांसाठी वरदान असलेली एक रेसिपी। आज आपण पाहतोय मेथी स्प्राउट्स पुलाव, म्हणजेच मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांचा राईस। आणि मेथीचे सीड्स म्हटलं की लहान मुलं काय मोठ्यांच्या कपाळाला देखील आठ्या पडतात। परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही हा मेथी पुलाव केलात तर तो अजिबात कडू होणार नाही। एकदा का हा पुलाव तुम्ही आपण सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे केलात तर तुम्ही एकदा काय हिवाळ्यात तो तुम्ही वारंवार करतच राहाल आणि घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या अगदी 4-5 साहित्यांपासूनच हा पुलाव तयार होतो। आणि हा पुलाव खायला देण्या अगोदर कोणाला सांगू नका की हा मेथी पुलाव आहे म्हणून। समोरच्या व्यक्तीचा हा मेथी पुलाव खाऊन झाल्यावर मग त्यांना सांगा की हा मेथी पुलाव होता म्हणून। मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय असतील ते। सरत्या वर्षाला निरोप देता देता वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये कळत नकळतपणे अनावधान आलेल्या मेथीच्या सीड्स सारखा आलेला कडवटपणा नाहीसा करण्याचा प्रयत्न करूया आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करूया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। अजिबात कडू न होणारा मेथी स्प्राउट्स पुलाव। मेथी स्प्राउट्स पुलाव म्हणजेच मोड आलेल्या मेथी दाण्यांचा राईस करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत 50 ग्रॅम मेथी दाणे। आता हे मेथी दाणे आपल्याला स्वच्छ धुवून कोमट पाण्यामध्ये 6 ते 8 तास भिजवून घ्यायचे आणि मग हे मेथी दाणे एका स्वच्छ सुती कापडामध्ये बांधून एका उबदार ठिकाणी ठेवायचे, म्हणजे त्याला पटकन छान मोड येतील। आता सध्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये पटकन मोड येत नाही, त्यासाठी काय करायचं, हे मेथी दाणे एखाद्या उलनच्या टोपीमध्ये अथवा स्वेटरमध्ये गुंडाळून ठेवायचे, म्हणजे पटकन मोड यायला मदत होते। हे पहा, मेथी दाणे मोड आल्यानंतर अगदी मोडलेले मटकी सारखे दिसतात। आता आपण मेथी स्प्राउट्स पुलाव बनवण्यासाठी आणखीन काय काय मुख्य साहित्य लागते ते पाहूया। 50 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी मोड आलेले मेथीचे दाणे, 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम बासमती पुलाव राईस। याऐवजी तुम्ही कोणताही लांबसडक किंवा कोलम तांदूळ वापरू शकता। हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यातील पाणी निथळून घ्यायचं आणि तसाच 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचा। पाव वाटी आलं लसूण आणि तिखट हिरव्या मिरचीची पेस्ट घ्यायची आहे। आलं लसूण सम प्रमाणात घ्यायचे। मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आणि पाव वाटी मटार सुद्धा घ्यायचे। मी इथे फ्रोझन मटार वापरतो, तुम्ही फ्रेश मटार वापरू शकता। फ्रोझन मटार कसे तयार करायचे याची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे। तुम्ही जर त्याची रेसिपी अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, ती जरूर पहा। आणि हे पहा, अख्ख्या गरम मसाल्यांपैकी 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची आणि 2-3 तमालपत्र आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 पातळ उभा चिरलेला लालबुंद मोठा टोमॅटो आणि 1 मोठा पातळ उभा चिरलेला कांदा सुद्धा घ्यायचा आहे। आता एक कढई अथवा पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे, त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही निम्म साजूक तूप आणि निम्म तेल देखील वापरू शकता, किंवा पूर्ण तेल अथवा पूर्ण तूप देखील वापरू शकता। साजूक तूप गरम झाले की यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचे। जिरं तडतडू लागलं की यामध्ये आपण घेतलेले सर्व गरम मसाले आणि कढीपत्ता घालायचा आणि मंद आचेवर हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे। गरम मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा, त्यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे। आणि आता हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत, म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत परतत राहायचा आहे। आणि हा कांदा आपल्याला मंद आचेवरच परतायचा आहे, मोठा गॅस करायचा नाहीये। आपल्या कांद्याची रंग बदलायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे। हे पहा, आपल्या आलं लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे। आता यामध्ये मोड आलेले मेथीचे दाणे घालायचे आणि आपल्याला हे मेथी स्प्राउट्स आता एकसारखे मंद आचेवर 10 मिनिटं परतत राहायचे, म्हणजे आपल्या पुलावला अजिबात कडवटपणा येणार नाही। इथे मेथीचे दाणे परतताना अजिबात घाई किंवा कंटाळा करायचा नाहीये। जर का आपण हे मेथी दाणे एकदाच अशा प्रकारे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतले ना, तर आपल्या राईसला अजिबात कडवटपणा येणार नाही, कडवटपणा पूर्ण नाहीसा होणार आहे। तेव्हा हे मेथी स्प्राउट्स परतताना अजिबात कंटाळा किंवा घाई करू नका। हे आपले मेथी दाणे व्यवस्थित परतून झालेत, पाहताय ना तुम्ही त्यांना कसा ब्राऊन रंग आलाय ते। आता यामध्ये आपण घेतलेले फ्रोझन मटार घालायचे आणि हे मटार सुद्धा या मेथी दाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, पातळ उभे चिरून घेतलेले लालबुंद टोमॅटो घालायचे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर 2च मिनिटं परतून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून निथळ ठेवलेला भिजत घातलेला तांदूळ घालायचा आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला 2 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 5 मिनिटं एक दरदरून वाफ काढायची आहे। 5 मिनिटांनंतर हे पहा, आपल्या झाकणावर कशी वाफ जमा झाली आणि कशी खाली ओघळतीये पहा। आता झाकण काढायचं आहे। पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे।
कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपण 2 वाट्या गरम पाणी घालायचे. आपण इथे 1 वाटी मेथी स्प्राउट्स घेतलेत, 1 वाटी तांदूळ घेतलेत. त्यासाठी आपल्याला 2 वाट्या गरम पाणी घालायचं आहे. एवढं पाणी अगदी पुरेसं आहे. तुम्हाला जर पुलाव अगदी फडफडीत हवा असेल तर तुम्ही 1.5 वाटी पाणी वापरलं तरी चालणार आहे. मला पुलाव थोडासा ओलसर हवा आहे म्हणून मी 2 वाट्या पाणी वापरतोय. कारण इथे आपल्या टोमॅटोला आणि कांद्याला सुद्धा पाणी सुटणार आहे. यानंतर यामध्ये अर्धा लिंबू अशा पद्धतीने पिळून घालायचं आणि 2 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ सुद्धा घालायचा आहे. लिंबाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आणि मेथीचा थोडासा कडवटपणा कमी करण्यासाठी गुळाचा उपयोग होतो. त्यामुळे गूळ नक्की वापरायचा आहे. साजूक तुपामध्ये मेथी स्प्राउट्स व्यवस्थित परतून घेतल्यानं त्याचा कडवटपणा तर अगदी नाहीसा झालाच आहे. परंतु अगदी परतताना थोडी कसर राहिली आणि कडवटपणा राहिला तर तो या गुळामुळे अगदी नाहीसा होतो. तर ते शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचे. लक्षात ठेवा आपण आलं लसणाची पेस्ट करताना त्यामध्ये मिठाचा वापर केला आहे. त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 10 मिनटं या पुलावला आपण दरदरून एक वाफ काढायची आहे. 10 मिनिटांनी झाकण काढायचे. पहा आपल्या पुलावाला कशी दरदरून वाफ आली आहे ते. आता पुलाव आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा आपला तांदूळ अगदी व्यवस्थित पूर्णपणे शिजला आहे. म्हणजेच आपला पुलाव आता पूर्णपणे तयार झालेला आहे. आता यावर 2 टेबलस्पून साजूक तूप आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची. ती पुलावामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला पुलाव किती फडफडीत झाला आहे ते. तयार झालेला हा मेथी स्प्राउट्स पुलाव आता आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूयात आणि याचा आस्वाद घेऊया. हा पुलाव कडू न होण्यासाठी एक काळजी मात्र नक्की घ्या. मोड आलेले मेथीचे स्प्राउट्स साजूक तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्या, म्हणजे तो अजिबात कडू होणार नाही. तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अजिबात कडू न होणारा मेथी स्प्राउट्स राईस पुलाव म्हणजे मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांचा राईस करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.